नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। एतान्न हंतुमिच्छामि घ्नतोपि मधुसूदन। अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतु किं नु मही कृते। हे वरी भलते करीतु आताचे येथे मारितू। परी आपण मने घातू न चिंतावा। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचा आपण विचार करत आहोत। समोरच्या पक्षामध्ये असणारे महारथी योद्धे त्यांचं मला अवलोकन करायचं आहे असं म्हणून माझा रथ आपण दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करा। भक्तराज अर्जुनाने देवाला दिली आज्ञा, भगवंतांनी ती पाळली। भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्यांच्या समोरात उभा केला आणि त्यांना पाहिल्याबरोबर अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये हे आमचे सोयरे आहेत, नातेवाईक आहेत असा एक प्रकारचा सर्वांच्यासाठी मोह निर्माण झाला। परिणाम क्षत्रियाच्या ठिकाणी वीरवृत्ती आणि त्या वीरवृत्तीचा प्रभाव म्हणजे उत्साह तो निघून गेला। त्याऐवजी अंतःकरणामध्ये कृपा नावाची वृत्ती आली आणि त्या कृपेचा परिणाम सिदंति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपतुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते काण्डीवं स्रंसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः। मनुष्याला हतबल करणारे अनेक प्रसंग असतात, त्यातला मोहाचा एक प्रसंग आहे। ज्या प्रसंगाला त्याला मार्ग सुचत नाही, किती बलवान जरी व्यक्ती असेल तर मोहाचा पाश असा आहे की तो बलवान व्यक्तीला सुद्धा निर्बल करू शकतो। म्हणून मोह मनुष्याला झाला की त्या मोहाला निवृत्त करणारं ज्ञान त्याच्याजवळ असलं पाहिजे, म्हणजे परमार्थामध्ये धैर्य टिकून राहतं। गुरुवारे बाबा सांगत असतात, स्वामी महाराजांचं वाक्य आहे की बहुधा परमार्थात आलेली माणसंसुद्धा निघून का जातात किंवा हतबल का होतात किंवा पराभवाचा सामना का करतात, त्याचं एकच कारण सात्विक धैर्याचा अभाव असतो। आणि सात्विक धैर्य निघून गेलं की तो व्यक्ती स्वतःचं शरीर, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी या सगळ्यांच्या ठिकाणचा उत्साह निघून गेला म्हणजे शिथिलता प्राप्त त्याला होते। त्याला शास्त्रामध्ये अवसाधन असं म्हणतात, अवसानच निघून जातं आणि या सगळ्यांना पुन्हा धारण करणं यासाठी धैर्य असं म्हणतात। भक्तराज अर्जुनाचं धैर्य या पहिल्या अध्यायामध्ये जेव्हा नातेवाईकांना पाहिलं, मनात कल्पना आली या सगळ्यांना जर आपण मारावं तर वियोग प्राप्त होईल, धैर्याचा अभाव आहे। 11व्या अध्यायामध्ये सुद्धा धैर्य राहिले नाही बरं। तव माझेनी नावे धैर्य हरपले। विश्वरूपाचं दर्शन झालं, इतकं प्रचंड भयानक ते रूप पाहिलं की भक्तराज अर्जुन असं म्हणतात, मी धैर्याचा शोध घ्यायला गेलो, परिणाम असा झाला धैर्य समोर होतं पण अर्जुन आला असं नाव ऐकलं, धैर्य गेलं पळून। माझेनी नामे धैर्य हरपले। सात्विक धैर्य किंवा धृती ज्याला म्हणतात सगळ्यात महत्त्वाची आहे आणि तिचा जर अभाव झाला तर हे 8 प्रकारचे भाव निर्माण होतात। बघा, आपणही कधी कधी प्रवचन कीर्तन करायला जातो की नाही, अगोदर आपण खूप तयारी केलेली असते डोंगरात जाऊन एकदम, आणि समजा समोर लोकांचा अथांग सागर पाहिला की आपल्याही ठिकाणी सिदंति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति होतं की नाही असं। वेपतुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते। सुरुवातीला ज्याने प्रवचन कीर्तन केलं असेल त्याला बघा किती खडी साखर लागते, पाणीही लागतं। हे सगळे परिणाम धैर्य अभाव होण्याचे आहे आणि हे सगळे लक्षणं क्षत्रियाला चांगले नाही। निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोन पश्यामि हत्वा स्वजनमाहवे। जेही कार्य आपण करत असतो त्या कार्याच्या पाठीमागे आपल्याला श्रेय मिळेल का प्रेय मिळेल याचा मनुष्याने विचार केला पाहिजे। राऊत बाबा प्रवचनात एक वाक्य सांगत असतात बघा, शहाणी माणसं परिणामाचा विचार करतात नाही, जे परिणामाचा विचार करतात ते शहाणी असतात, असे बाबाचं अन्वय आणि व्यतिरेकाचं वाक्य असतं बघा। भविष्यात काय मिळणार आहे
याचा आपण आताच विचार केला पाहिजे आणि मग कार्याला प्रारंभ करावा. स्वजनम हत्वा, स्वजनांना मारून श्रेयः न अनुपश्यामी, मला थोडंसुद्धा कल्याण दिसत नाही. अजून तर स्वजनांना मारलं पण नाही, पण श्रेयावर मात्र दृष्टी आहे, उत्तम साधकाचं लक्षण. आणि पुढे दुसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा विचारणार काय आहे, यत् श्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शादेवां त्वं प्रपन्नम. जे निश्चित कल्याणकारक असेल आपण ते मला सांगावं. प्रभो, मला विजयाची अपेक्षा नाही, राज्य भोग मिळावं हीही माझी अपेक्षा नाही. कारण जर नातेवाईकांचा वियोग होत असेल किंवा यांना मारल्यानंतर भोग मिळत असेल तर आम्ही असे दूषित भोग भोगून जिवंत राहण्यामध्ये काय अर्थ आहे. ज्यांच्यासाठी आम्ही हे कमवावं ते सगळेच्या सगळे लोक या ठिकाणी राज्याचा, भोगाचा, सुखाचा किंबहुना प्राण आणि धनाचा परित्याग करून इथं आलेले आहेत. ज्ञानोबांनी त्याचा विस्तार केला. फक्त प्राण आणि धन नाही, अंतोरिया कुमरे, सांडोनिया भांडारे, शस्त्राग्री जिव्हारे आरोपोनी. मग अशा लोकांना मी मारावं कसं. म्हणून इथे सगळे जे भाव निर्माण झाले यात काही साधकाचंही लक्षण आहे. सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी किंवा कौटुंबिक असणाऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी काय भाव असावे ते यातून प्रगट केले आहे. एखादा कर्तृत्ववान जर मुलगा असेल तर त्याने पराक्रम गाजवावा, योग्य मार्गाने सगळं कमवावं, किंबहुना विजय संपादन करावा. पण आपल्या धनाचा उपभोग आपण घेऊ नये, तो आपल्या स्वजनांनी घ्यावा. आपल्या विजयाचा आनंद त्यांना आपल्यापेक्षा जास्त व्हावा. हे सगळं एखाद्या कुळातल्या उत्तम पुत्राचं कर्तव्य आहे आणि ते सगळे भाव इथं प्रगट केले आहे. याच्या व्यतिरिक्त त्यांना दुःख होईल असं वागू नये, आपल्याकडून त्यांचा वध होईल, निर्दलन होईल असं कार्य मात्र आपण करू नये. किंबहुना त्यांच्या अंतःकरणाला धक्का लागेल असंही कार्य कोणत्या पुत्राकडून घडता कामा नये. आणि समोर कोण कोण आहे त्या सगळ्या नातेवाईकांची यादी दिली. आचार्यगण आहे, पितरगण आहेत, आमचे पुत्र आहेत, त्याप्रमाणे आजोबा आहेत, मामा, सासरा, मेहुणा किंवा नातू, अनेक प्रकारचे संबंधी लोक सकळ ही सोयरे आमुचे, मनोनी दोष आथे वाचे बोलताची, यांचा वध करावा. असं बोलल्याबरोबर आमच्या वाणीला दोष प्राप्त होतो. म्हणून प्रभो, मी या सर्वांचा वध करण्याची अपेक्षा करत नाही. या 34व्या आणि 35व्या श्लोकाचा संबंध आहे बरं, युग्म आहे. ज्यांचा 34व्या श्लोकामध्ये उल्लेख केला त्या सर्वांच्या बाबतीत अर्जुनाची काय भावना आहे, एतान न हंतुम इच्छामि घ्नतः अपि मधुसूदन अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतोः किम मही कृते. अन्वय असा होईल, हे मधुसूदन, मधु नावाच्या दैत्याचा वध करणारा परमात्मा, आपण मधुदैत्याचा वध केला म्हणून आपण योग्य आहात. माझ्याही जीवनातल्या या दुःखाचा आपण नाश करावा, ही त्या पाठीमागची संबोधनाची भावना आहे. हे मधुसूदन, घ्नतः अपि, या सर्वांनी जरी मला ठार केलं, सगळे एकत्र मिळून आले कौरव पक्षातले आणि या सर्वांनी जरी मला मारलं तर एतान हंतुम न इच्छामी, यांना मारण्याची तरीसुद्धा मी इच्छा करत नाही. खरं तर असंही आपण कोणाला मारूच नाही, पण कमीत कमी आत्मरक्षण करण्याकरता जर प्रसंग आला तर मग काय हरकत आहे. पण भक्तराज अर्जुनाची भावना अशी होती, माझ्या या देहाचा वध झाला तरी चालेल पण पाप मात्र मी करणार नाही. वैकुंठवासी गुरुवारी घुले बाबा म्हणायचे, बा अर्जुनची पाप भीरू आहे. परमार्थातल्या व्यक्तीने घाबरावं कशाला, पापाला. पापाला घाबरावं. अनिष्ट करून देणारं काय असेल तर पाप आहे बघा. आणि दुसऱ्या व्यक्तीला कायिक, वाचिक, मानसिक पीडा होणं यालाच तर पाप असं म्हणतात ना. पुण्य परोपकार पापते परपीडा नाही अनेक जोडा दुजा यासी. मग मी यांचा वध करावा तर पीडाच आहे, वाणीनं यांचा वध करावा तर पीडाच आहे. आणि आपण, इथं शब्द येतो बघ, आपण मने घातून चिंतावा, मनाने चिंतन करणं सुद्धा पापच आहे. याचा अर्थ मागच्या 24व्या ओवीमध्ये आलं आहे वाचिक पाप, या ओवीमध्ये येणार आहे 25व्या मानसिक पाप, आणि प्रत्यक्ष वध करणं कायिक पाप.
यापैकी कोणतंही पाप मला करायचं नाही. मी पाप भीरू व्यक्तिमत्व असं आहे बघा. म्हणून न हंतुम इच्छामी, यांना मारण्याची इच्छा मी करत नाही. म्हणजे मग अर्जुना, यांनी तुला ठार मारण्याचा प्रयत्न केला तरी मारणार नाही, पण कमीत कमी ही पृथ्वी सुरक्षित करण्याकरता तरी लढ. नाही, पृथ्वी तर सामान्य फल आहे हो. अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतो हो, मला त्रैलोक्याचं राज्य जरी मिळालं तर या हेतूसाठी सुद्धा मी यांना मारणार नाही. आणि मग कैमुतिक न्यायाने त्रिभुवनातलं राज्य मिळताना जर मी मारणार नाही तर पृथ्वीचं राज्य मिळण्यासाठी मी यांना मारणार का? म्हणून मही कृते जया लागी मने विरू, आम्ही स्वप्नीही न शको धरू, तया प्रत्यक्ष केवी करू घातू देवा. ज्यांच्याकरता स्वप्नातसुद्धा आम्ही वैर धारण करण्याची अपेक्षा करत नाही, स्वप्नातसुद्धा वैर चिंतन करत नाही, तर प्रत्यक्ष जागृतीमध्ये आम्ही त्यांचा घात कसा करणार? म्हणून यांनी जरी मला मारलं तरी मी यांना मारण्याची इच्छा करत नाही. कशासाठीच करत नाही. त्रैलोक्याचं राज्य जरी मला आलं समोर आणि ते म्हणलं यांना मारा, तर मी त्रैलोक्याचं राज्यसुद्धा मागं परतवून पाठवील. मग आता त्रैलोक्याचं पाठवू शकतो तर पृथ्वीच्या राज्यासाठी मी यांना मारणार का? मही कृते म्हणजे मही म्हणजे पृथ्वी, पृथ्वीच्यासाठी यांचा मी वध कसा बरं करणार? अर्थात मी यांचा वध करणारच नाही. आता ज्ञानोबा यावर भाषांतर करतात. हे वरी भलते करीतू, आताच येथे मारितू, परी आपण मने घातू न चिंतावा. हे वरी शब्दाचा अर्थ होतो उलट पक्षी, दुसऱ्या बाजूने. पहिली पक्ष बाजू कोणती सांगितली? की हे सगळे आमचे सोयरे आहेत. अर्जुन म्हणतो आहे की देवा हे अत्यंत जवळचे आहे, सगळे सोयरे आहेत, आणि म्हणून यांना फक्त मारणं असं जर आम्ही वाणीनंही बोललो तरी आम्हाला दोष प्राप्त होईल, म्हणून दोषास्पद कार्य आम्ही करणार नाही. उलट यांनी कोणतं कार्य केलं तरी चालेल, त्यांची पाप ते पाहून घेतील, आम्हाला त्याहून काही कोणत्याही प्रकारचं घेणं देणं नाही. हे वरी भलते करीतू, भलते म्हणजे वाटेल तसं. यांना वाटलं युद्ध करावं तर युद्ध करावं, यांना वाटलं युद्ध न करावं तर न करावं, किंबहुना यांना जर असं वाटलं की पांडवांचं राज्य आपल्याला पाहिजे तरी घ्यावं, आमची काही अडचण नाही. भलते करीतू म्हणजे आम्हाला जिवंत सोडलं तरी चालेल, नाही सोडलं तरीही चालेल त्यांच्या मनाला. कारण हे सगळे कौरव कसे आहे? आतुरत स्वभाव, हे एकतर उतावळे आहेत आणि दुष्ट स्वभावाचे आहेत. कदाचित आम्ही जर युद्धातून माघार घेतली, यांना ते आवडेल ना आवडेल काही सांगता येणार नाही. कदाचित हे संधी करतील तेही सांगता येणार नाही, कारण हे चंचल आहेत ना. चंचल लोकांचं काही सांगता येत नाही, काही करू शकतात. हे वरी शिवाय उलट पक्षी भलते करीतू, यांनी कोणतंही कार्य केलं तरी चालेल, आताची येथे मारितो. याच प्रसंगाला बघा बरं, कोणता प्रसंग आहे हा? सिदंते मम गात्राणी हा प्रसंग आहे. युद्धाचा नियम असा आहे, समोरच्या व्यक्तीच्या हातात शस्त्र जर नसेल तर त्याच्याबरोबर युद्ध करता येत नाही. हा महाभारतीय काळातला युद्धाचा नियम होता बरं. पण हा कुठपर्यंत पाळायचा? जोपर्यंत समोरचा व्यक्ती धोरणात राहतो तोपर्यंतच पाळायचा. जर त्याने नियम सोडून दिले असेल तर मग आपण त्याला नियम शिकवत बसायचं नाही. जो जिस भाषा में समजता आहे त्याला मग त्याच भाषेत उत्तर द्यावं लागतं की नाही. समजा शत्रू दिवसा युद्ध करत असेल तर आपण दिवसा करायचं, आणि जर तो रात्री घुसखोरी करत असेल तर मग आपण रात्रीच कार्यक्रम करून यायचा. कारण जो ज्या भाषेमध्ये समजतो त्याला त्या भाषेमध्ये समजावं लागतं. महाभारतीय काळाचा हा युद्धाचा एक नियम होता की सूर्योदयाला युद्ध प्रारंभ करायचं, सूर्यास्ताला युद्ध संपवून टाकायचं. की मी असं ऐकलं, आता एवढं मोठं युद्ध प्रसंग आहे ना, तर त्यामध्ये आता जवळपास आपण एक दिवस संख्या पाहिली होती, काहीतरी 39 लाखापर्यंत होती संख्या. 39,36,600 अशी काहीतरी संख्या होती, 18 अक्षणी सैन्यांची सगळी मिळून. आणि मग एवढं आता सैन्य, दररोज कितीतरी सैन्य मरण पावणार, स्वयंपाक कोण करायचं? का सैनिकाला तर स्वयंपाक लागेलच की नाही. बरं आता आज लोक नेमकं किती येणार किंवा किती कमी होणार हे काय आपल्या आळंदीसारखं थोडंच आहे ते, हे काही सांगता येत नाही किती लोक येतील.
कीर्तनापुरते दिसतात आपल्याला कमी आणि नेमके 11:15 सुनामी येते, असं होतं की नाही. मग अंदाज लावायचा कसा, सांगता तर काही येणारच नाही. तर त्या असं म्हणतात की उडुपी नावाचा भाग आहे आपल्या भारतामध्ये, दक्षिण भारतामध्ये, आणि तिथल्या राजाकडं स्वयंपाकाचं काम होतं. मग भगवान दररोज सायंकाळी शेंगा खायचे भुईमुगाच्या, आणि त्याचे टरपलं खाली पडायचे. मग आज किती शेंगा खाल्ल्या त्याच्या पट्टीमध्ये हिशोब लावायचा. 50 शेंगा खाल्ल्या तर समजून घ्यावा आज 50,000 सैनिक मरण पावले, असा हिशोब लावायचा बरं. म्हणून त्या भागातलं जे काही व्यवस्थापन आहे ते सगळ्या भारतात आताही प्रसिद्ध आहे. ते बघितलं उडुपी मॅनेजमेंट हा तिथला शब्द आलेला आहे. सहज सांगितलं तुम्हाला मी, सहज ओघाओघामध्ये. मग आता हे काय करतील काही सांगता येणार नाही. युद्धाचा नियम असा आहे की समोरच्या व्यक्तीच्या हातात शस्त्र जर नसेल तर युद्ध करता येत नाही. मस्तकावर मुकुट नाही, अंगावर चिलखत नाही, रथावर विराजमान नाही, शस्त्र हातामध्ये नाही तर युद्ध करायचं नाही. पण भक्तराज अर्जुन काय म्हणतात, आताची इथे मारितो. मी कोणत्या अवस्थेमध्ये आहे, गांडीवम स्रंसते असतात, माझ्या हातातून धनुष्य गळून पडलेलं आहे. म्हणजे मी कसा आहे, निशस्त्र आहे. आणि निशस्त्र असतानाही यांनी जरी मला मारलं तरी चांगलं आहे. वास्तविक युद्धाच्या नियमाच्याही विरुद्ध आहे, पण ते परवडलं. त्यांनी जरी नियमाचं उल्लंघन केलं तर मला अडचण नाही, पण मला मात्र त्यांना मारायचं नाही. पराकुटीचा भाव आहे हे, अहिंसा परमो धर्माचा पराकुटीचा भाव आहे. खरं तर असा आहे, अहिंसा परमो धर्म हा हे धर्मशास्त्र आहे, आणि आततायी पुरुषाचा वध करावा हे अर्थशास्त्र आहे. अर्थशास्त्राचा सामान्य ज्याच्यामध्ये आपला स्वार्थ असतो त्याला अर्थशास्त्र म्हणतात. ज्याच्यामध्ये सगळ्या जगाचं कल्याण असतं त्याला धर्मशास्त्र असं म्हणतात. अर्थशास्त्र काय म्हणतं, दुष्टाला मारावं. धर्मशास्त्र काय म्हणतं, कोणालाच मारू नये. मग जेव्हा दोन वाक्य एकमेकाच्या समोर आले तेव्हा अर्थशास्त्र कमी ठरतं आणि धर्मशास्त्राचा पगडा वरती जातो. धर्मशास्त्रानुसार काय होईल, कोणालाच मारू नये. पण धर्मशास्त्र हे सुद्धा सांगतं की धर्माचं पालन करावं. अहिंसा परमो धर्म हा असं सांगणारा धर्मशास्त्र काय म्हणतं, धर्म हिंसा तथैवच. धर्माकरता केलेलं युद्धसुद्धा पुण्य देणारच आहे, पाप उलट स्वर्ग देणारं आहे. कुठं 100 यज्ञ करायचे मग पुण्य संपादन करायचं, यापेक्षा धर्मयुद्ध केलं की लगेच त्याला स्वर्ग प्राप्त होतो, इतकं मोठं पुण्य आहे. हे सांगणारं कोण आहे, धर्मशास्त्रच आहे. म्हणून जेव्हा शास्त्रामध्ये विरोध येईल तेव्हा प्रबल आणि दुर्बल प्रमाण असतं. कोणतं मानावं हे प्रबल शास्त्रावर अवलंबून आहे. आताची येथे मारितो, याच क्षणाला मी कसा आहे सिद्धंती मम गात्राणी. मी अशा परिस्थितीमध्ये असताना यांनी आताच जरी मला या ठिकाणी मारलं तरी चालेल, परंतु आपण मने घातून चिंतावा. आपण मनाने सुद्धा यांचा घात करण्याची गोष्ट चिंतन करू नये. आत्मरक्षणाकरता प्रतिकार केला पाहिजे, प्रतिकार करावा. आत्मरक्षणाकरता केलेला प्रतिकार ही हत्या नसते, हा वध नसतो. मनुष्याने काही पण करावं पण स्वतःला वाचवावं. त्या जेव्हा वसुदेव आणि देवकीचं लग्न झालं आणि मग कंसाने त्या रथाचे लगाम आपल्या हातामध्ये घेतले की आपल्या बहिणीला लग्नाच्या प्रसंगाला आपण काही सामोरं गेलं पाहिजे ना, आपल्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडलं पाहिजे. म्हणून तो स्वतः रथ चालवण्याकरता बसला. किती प्रेम होतं. पण संसारातलं प्रेम कधी प्रतिकूल झालं केलं परी कैसे कर्म विपरीत. ज्या बहिणीला लग्नामध्ये तो इतका प्रसन्न होता त्याच बहिणीच्या बाबतीमध्ये एका क्षणामध्ये वैरभाव जागा झाला की नाही. आकाशाची वाणी कंसाला सांगू लागले, मूर्ख आहे म्हणे तू. हिच्या उदरी येणारा जो 8वा गर्भ पुत्र नाही सांगितला बरं, भागवतामध्ये अष्टमो गर्भा असा शब्द आलेला आहे. हिच्या उदरी येणारा 8वा गर्भ तुझा वध करणार आहे. आणि तो खुशाल त्या रथाचे लगाम हातामध्ये धरले, रागावला ना तो. आतापर्यंत बहीण लग्नात प्रसन्न होता, लगेच तलवार काढली, फिरला मागं आणि मारण्याकरता धावला. वसुदेवाने समजावून सांगितलं आणि तिथे एक शब्द आला बघा, यावत बुद्धी बलोदयम मृत्यूर अपोह्यताम पोह्य असं म्हटले. मृत्यूर अपोह्यताम असा काहीतरी शब्द आहे, मला पूर्वार्ध आता आठवत नाही नेमका, पण एक आठवतं, यावत बुद्धी बलोदयम.
वसुदेवांनी विचार केला, मृत्यू येणारच आहे, मृत्यूला कोण टाळू शकतंय? जोपर्यंत आपल्यामध्ये बुद्धी आहे आणि बल आहे तोपर्यंत मनुष्याने मृत्यू टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि एवढं करूनही मृत्यू जर आलाच तर मग आपल्याला दोष लागत नाही. मृत्यू टाळावा, बरं काही करावं, मृत्यूला टाळावं. मग वसुदेवाने विचार केला, कसा टाळावा मृत्यू? कंस तर दुष्ट आहे आणि दुष्टाला मग साम दाम दंड भेद उपचार केला पाहिजे की नाही. आणि मग कंसाची स्तुती केली, कंसा तू तर पराक्रमी आहे, पराक्रमी पुरुषाने आपल्या चरित्रावर लांछन लावू नये म्हणे, कलंक लावू नये. कसा? त्याचा असा आहे म्हणे, मनुष्याने स्त्रीचा वध केला की त्याच्या चरित्राला कलंक लागतो, म्हणजे स्त्रीला मारू नये, त्यातल्या त्यात विवाहाच्या प्रसंगाला मारू नये, आणि त्याहीपेक्षा पुढं बहीण असेल तर अजिबात मारू नये. म्हणजे बहीण विवाहाच्या प्रसंगाला आणि त्यात पुन्हा स्त्री मारू नये म्हणे. आणि जर मारली समजा, वध केला, तर तुझ्या असणाऱ्या पराक्रमाला लांछन लागेल. आतापर्यंत कंस पराक्रमी होता, पण काय पराक्रम सांगता? एका अबला स्त्रीची हत्या केली म्हणून चारित्र्याला कमीपणा येईल, पण तो दुष्ट होता. समजेल तर दुष्ट कसा? आकळे साधूशी दुर्जनाची बुद्धी, साधू पुरुषाला दुर्जनाची बुद्धी कळत नाही. तो मला हे नका सांगू मला प्रवचन, तिच्या उदरी येणारा 8वा मुलगा मला मारणार आहे ना. मग जर मुलगा हे कार्य आहे तर कारणच मी शिल्लक ठेवत नाही, म्हणजे कार्यासहित कारणाची आत्यंतिक निवृत्ती. आईच जर वाचली नाही तर मुलगा जन्माला येईल कसा? आणि मग वसुदेवाने विचार केला, याला साम, यांना नाही कळालं, याला दाम द्यावा लागेल, मग काहीतरी द्यावं लागेल. ते म्हणले, मग एक काम कर, तुला माहिती आहे ना मी खरं बोलतो म्हणून, हो तू सत्यवादी आहे, मग तुला 8व्या मुलापासून भीती आहे ना? मग वसुदेवाने विचार केला, 8वा मुलगा जन्माला यायला अजून कालावधी आहे, तोपर्यंत आपण देवकीचं रक्षण केलं पाहिजे. सांगता येत नाही, या देवकीच्या उदरी 8वा मुलगाला जन्माला येईपर्यंत काय सांगता काय होईल? कदाचित त्याच्या अगोदरी कंसाला अटॅक येऊ शकतो, म्हणजे देवकी वाचणार की नाही? कंसाचं काही होऊ शकतं. आपण या प्रसंगाला देवकीला वाचवलं पाहिजे. म्हणजे किती स्थिर होते वसुदेव याही प्रसंगात. सांगितलं, कंसा तुला भीती कोणापासून आहे? 8व्या मुलापासून का देवकीपासून? देवकीपासून तर काही भीती नाही, बिचारी अबला स्त्री, तुझी बहीण आहे. मग तुला मी वचन देतो आहे की हिच्या उदरी जन्माला आलेला प्रत्येक मुलगा मी तुला आणून देईल, प्रत्येक मुलगा, बरं. आणि मग 6ही मारित दुराचारी, 6 मारले, 7वा जो गर्भ योगमाया नेत, योगमाया घेऊन गेले. आणि मग 8वा जन्माला आला, पण त्या तुरुंगातल्या कोणाला जागं राव याची आठवणच राहिली नाही. तो 8वा आला तर हे सगळे आठवणीच्या 8वं गेले भावाभाव, हे सगळ्याच्या पलीकडे गेले. मनस या शेरक्ष पाळ तेम्या मोहिले सकळ. आणि भगवान परमात्मा गोकुळात गेले, तिकडून मग ते मायेला घेऊन आले. कंसाला वाटलं 8वा येणार होता, 8वी कसं काय आली? पण काही सांगता येत नाही. हा परमात्मा मोहिनीच्या रूपात आला तरी त्यांनी त्यांचा वधच केला ना त्या राहुकेतूचा, सांगता येत नाही. जन्माला येताना 8वी म्हणून आला असेल, पण काही नाही, वाढता वाढता 8वाही होऊ शकतो, म्हणून त्याने तो मारण्याचा प्रयत्न केला. भाव काय? आत्मरक्षणाचा प्रसंग जेव्हा येतो आहे ना, तोपर्यंत मनुष्याने आपला मृत्यू टाळलाच पाहिजे. पण एखाद्या प्रसंगामध्ये टळतच नसेल तर आत्मरक्षणाकरता घात केला एखाद्याचा चालेल, अडचण ती नाही. पण अर्जुनजी काय म्हणतात, आपण म्हणे घातून चिंतावा. यांनी प्रत्यक्ष घात केला तरी चालेल, आपण तर शरीराने तर ताडायचं नाही, मनाने घात यांचा करायचा नाही. म्हणजे खुशाल यांनी आपल्याला निशस्त्र असताना मारलं चालेल, काय अडचण नाही. अरे पण ते घाव घालतात, ढाल तर समोर धरावी नाही, ती पण धरणार नाही. आपण म्हणे घातू न चिंता. इतके व्यथित झाले आहे अर्जुनजी या युद्धामध्ये. काही झालं तरी चालेल देवा, फक्त एवढे आता या रणांगणात थांबायचं नाही. देव म्हटले, आपल्यालाही नव्हतं वाटलं एवढं प्रकरण हे वाढेल, ते तर स्थिर करून या रथो. भगवंताने मुद्दाम स्थिरत केला की नाही, पण परमात्मा अर्जुनाला या स्थितीमध्ये असहाय्य सोडणार नाही. त्या अर्जुनाला ते आधार देणारच आहेत. धावया श्री हरी गारुडी पातला, की परमात्मा धावून येणारच आहे पुढे. आता ठीक आहे, तुम्ही मनाने घात नाही करणार, मग बाकीचे लोक घात का करतात? काहीतरी लोभ असतो.
माणसं एकतर घात करत असताना क्रोधाने घात करतात किंवा लोभानेच घात करतात बघा. सामान्यपणे काम वाढला की त्याला लोभ म्हणतात आणि कामात प्रतिबंध आला की त्याला क्रोध म्हणतात. जगामध्ये सगळ्यात मोठे सगळे ते अन्याय चालू आहे ना, किंवा सगळ्या ठिकाणी जे काही युद्ध चालू आहे त्याला फक्त दोनच कारणं, एक तर लोभ किंवा दुसरं कारण क्रोध. बाकी कोणतेच कारण आहे. काम एष क्रोध एष रजगुण समुद्भवा महाशुनो महापापमा विद्येनमिह वैरिणम. हे सगळ्यात मोठे शत्रू आहे. आज मला जेवढं मिळालं त्यापेक्षा मला जास्त मिळावं हा लोभच आहे ना, किंवा दुसऱ्याला जास्त मिळालं आणि मला कमी मिळालं तर सहन होत नाही, याला क्रोध म्हणतात. आणि मग काम करवी ते करीती, क्रोध मारवी ते मारिती. सगळे असेच विचार आहे. पाशिके पोती वागुरा, सुनी ससानी चिकाटी खोचरा, घेऊन निगती डोंगरा पारदी जैसे ते पोसावया पोट, मारुनी निकृष्ट आणि ती ऐसे निकृष्ट तेही करीती. मारुनी प्राणी यांचे संघाट हे सगळं करतात की नाही. परप्राण घाते मिळविती वित्ते, मिळाल्या चित्ते तो शने कैसे. वर्तमान काळामध्ये या ओळीची प्रकर्षाने जाणीव होते बघा. परप्राण घाते, दुसऱ्याच्या प्राणाचा घात करायचा आणि मग त्याचं द्रव्य मिळवायचं. माणसांना जवळचा मार्ग आहे बघा. चोरी करणं, दुसऱ्याला मारणं, खंडणी वसूल करणं. एखादा व्यक्ती कष्टाने पैसे कमवतो आणि खंडणी वसूल करणं, त्यांच्या मुलांचं अपहरण करतात, खंडणी मागतात. कशा करता? काही नाही, काम आहे, क्रोध आहे आणि लोभ आहे. लोभासाठी काही पण करू शकतात. पण अर्जुन जे म्हणतात मी लोभासाठी सुद्धा काही करणार नाही. त्रैलोकीचे अनकळीत, जरी राज्य होईल प्राप्त तरी हे अनुचित नाचरे मी. आणि जर केलंच तर जरी आजी येत ऐसे की जे, तरी कवनाच्या मनी उरीजे सांगे, मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा. प्रश्न विचारला आहे बघा. सगळ्याचे जे उत्तर आहे ना, सगळ्याचं उत्तर पुढे 34व्या ओळीमध्ये येणार आहे बघा. मला युद्ध का करायचं नाही, युद्ध केलं तर अडचण काय आहे, फक्त एवढंच आहे, तुझंही अंतराय होईल. देवा अत्यंत कष्टाने मी तुझी प्राप्ती करून घेतली आहे आणि एवढ्या कष्टाने तुला मिळवलं, आणि जर तुझा वियोग झाला तर मग जीवनाचा अर्थ काय आहे. उलट 56 कोटी यादव येत होते युद्धासाठी, तर मी त्यांना दिलं सोडून तुझी एकट्याची निवड केली. मी तुझा सहवासात राहावं ही माझी इच्छा आहे. आणि तुझा वियोग होत असेल तर मग जगातलं सगळं जरी मिळालं तरीसुद्धा मी ते स्वीकारणार नाही. त्रैलोकीचे अनकळीत. अनकळीत म्हणजे काय? कळीत शब्दाचा अर्थ कळ म्हणजे संकट, आणि कळीत म्हणजे शत्रूने सहित. आणि अनकळीत म्हणजे काय? ज्याच्यामध्ये कोणी शत्रूच नाही, त्याला निष्कंटक राज्य म्हणतात. म्हणजे असं राज्य मला मिळालं की स्वर्ग, मृत्यूलोक आणि पाताळलोक हे त्रैलोक्य आहे, आणि या त्रैलोक्यावर केवळ माझ्या एकट्याची सत्ता आहे. याला म्हणतात निष्कंटक राज्य. नुसतं ग्रामपंचायत सदस्य नाही, त्रैलोकीचे अनकळीत. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या सगळ्यांचं राज्य मला निष्कंटक मिळालं. जरी राज्य होईल प्राप्त, जरी मला कदाचित राज्य मिळालं, भावासा आहे, दैत्याला मिळालं तर देव शत्रू होतात, देवाला मिळालं दैत्य शत्रू होतात, पण भक्ताला मिळालं शत्रू कोणीच होत नाही. भागवतामध्ये असं प्रमाण आलं आहे बघा. जेव्हा नारदजी वसुदेवांच्या घरी आले, तिथला मला फक्त एक श्लोक घ्यायचा आहे. वसुदेवाने त्यांचं स्वागत केलं आणि स्वागत करता करता काय सांगितलं? भगवन भवतो यात्रा स्वस्तये सर्व देहिनाम. आपल्यासारख्यांची यात्रा प्राणीमात्रांचं कल्याण करणारी असते. आणि मग नारदांचं वर्णन करत असताना असं म्हटलं आहे, भूतानाम देवचरितम दुःखायच सुखायच सुखाये वही साधूनाम त्वादृशामच्युतात्मना. देवाचा आणि साधूचा विचार केला. साधू म्हणजे भक्त. तर फरक काय आहे? देवाचं चरित्र, देवाचा अवतार होय दासासुख दैत्याभय. देवाचा अवतार झाला तर काहीला आनंद आहे, काहीला दुःख आहे, पण साधूंचा मात्र सर्वांना आनंद आहे. म्हणून नारदजी कंसाच्या सभेमध्ये पण जातात आणि भगवान कृष्णावरही प्रेम करतात. जरासंधाच्या आपलं याचं हिरण्यकश्यपूचं नाम घेऊन निधी देवाचे,
हे विरोध हिरण्यकश्यपूचे, त्याशी कीर्तन तुझे रुचे. म्हणजे नारदांचे कीर्तनाचे कार्यक्रम सगळीकडे व्हायचे त्या काळात. म्हणजे हिरण्यकश्यपूने काय सांगितलं, आपल्या राज्यात देवाचं नाव घ्यायचं नाही, आणि तिथं कीर्तन कोणाचं, नारदांचं. मग आता नारदची कीर्तनात काय म्हणणार, विठ्ठल विठ्ठल तर म्हणणारच ना. म्हणजे नाव घेऊ द्यायचं नाही इतर लोकांना अटी, नारदांना काहीच अडचण नाही. म्हणजे साधूचं व्यक्तिमत्व असं असतं सर्वमान्य. जया ते तिन्ही लोक आकांक्षिती, आगविया जगा एक, सेव्य जैसे उदक तैसे जया ते तिन्ही लोक आकांक्षिती. म्हणून अर्जुनाचं म्हणणं काय आहे, त्रैलोक्याचं राज्य मला मिळालं तर मी भक्त आहे ना, आणि भक्ताला राज्य मिळालं, दैत्याला मिळालं की देव शत्रू होतात, देवाला मिळालं की दैत्य शत्रू होतात, आणि भक्ताला मिळालं तर कोणीच शत्रू होत नाही. असं निष्कंटक राज्य जरी मिळालं तरी पण युद्ध मी करणार नाही. त्रैलोकीचे अनकळीत जरी राज्य होईल प्राप्त, तरी हे अनुचित. आता यातला एक भाव फार गोड आहे. हे म्हणजे काय, युद्ध. क्षत्रियाच्या वाट्याला आलेलं युद्ध हा त्याचा स्वधर्म आहे, आणि स्वधर्म हा त्याच्याकरता उचित आहे. पण अर्जुनाचा आपल्या उचित असणाऱ्या स्वधर्मावर भाव काय तयार झाला, हे अनुचित आहे. नेमकं स्वधर्माच्या ठिकाणी अधर्मबुद्धी होणं हा भ्रम आहे बघा. युद्धामध्ये पुण्य मिळतं, आणि त्यांचं म्हणणं काय, मला पाप लागेल. म्हणजे पुण्य मिळताना पापाची भावना होणं, उचित असताना अनुचित वाटणं, स्वधर्म असताना अधर्म वाटणं हा भ्रम आहे. आणि खरं असं आहे, अर्जुन जे क्षत्रिय आहे, क्षत्रियाला युद्धच उचित आहे, शस्त्र टाकणं उचित नाही. उदाहरणार्थ आपल्या भारताचं रक्षण करणारे सैनिक आहेत, त्यांना उचित काय आहे, देशाच्या सीमेचं रक्षण करणं, आणि अतिरेकी आला तर जाग्यावर त्याला ठार करणं, हे त्यांच्याकरता उचित आहे. आणि तिथं सैनिक जर म्हणला नाही 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 हे अनुचित आहे आणि मी हे करणार नाही, मला पगार जरी मिळाला वाढून तरी मी करणार नाही, असं जर म्हटलं तर सगळा देश धोक्यात येईल. तसं इथं हे नामयुद्ध नावाचं कर्म अर्जुनचे काय म्हणतात, अनुचित आहे. हे स्वतःच्या मनाने चालू बरं हे प्रवचन, हे उचित आहे का अनुचित आहे हे अजून काहीच नाही. पुढे सांगणार आहे, देवा आम्हाला काय तरी उचित काय आम्हा, जे व्यभिचारिणा धर्मा ते झडकरी पुरुषोत्तमा सांगा आता. म्हणजे आता हे अनुचित म्हणत आहे म्हणजे उचित नाही, आणि पुढे जाऊन काय म्हणतात, देवा आम्हाला काय उचित आहे हेच कळत नाही. म्हणजे अशी मनस्थिती बदलत आहे बघा. पहिल्या अध्यायामध्ये ठाम आहे, पण दुसऱ्या अध्यायामध्ये परमात्मा एवढं बोलू नये काहीच बोलत नाही. वैकुंठवासी गुरुवारी गोले बाबा म्हणायचे बघा, जेव्हा अडाणी माणसं बोलत असतात ना, तेव्हा शहाणी माणसं फक्त ऐकत असतात, काहीच बोलत नाही. पण शहाणा मनुष्य काहीच बोलत नाही, म्हणजे आपलं काहीतरी चुकतं आहे हे ज्याला कळतं त्यालाही शहाणाच म्हणतात. अर्जुनजी म्हणतात, मी एवढं बोलतोय, देव का बरं बोलत नाही. म्हणे देवो का चित्त या बोला देतीचे ना, माझ्या शब्दावर देव का बरं प्रतिसाद देत नाही. याचा अर्थ माझं काहीतरी चुकतं आहे. कमीत कमी एवढं तरी कळायला पाहिजे व्यक्तीला की आपलं काहीतरी चुकतं आहे. म्हणजे आपल्याला काही कळत नाही एवढं तरी कळलं पाहिजे ना. म्हणजे इथं काय म्हणतात, हे अनुचित आहे, नाचरे मी याचं आचरण करणार नाही. हे स्वतःच्या मनातल्या भावनेवर, याला आत्मनिवेदन म्हणतात. भले ते सिद्धांत पुढे जाऊन चुकीचे ठरणार आहेत, पण सध्याला मात्र ते योग्यच आहे. पाप होईल म्हणून अनुचित आहे, म्हणून सदैव विचार करावा, मला उचित काय आहे, मला अनुचित काय, मी काय आचरण करावं आणि काय आचरण करू नये. कारण फल आचरणाचं मिळतं. आचरण हे कर्म आहे, आणि कर्म केलं, उचित कर्म असेल उचित फलप्राप्ती, आणि अनुचित असेल तर अनुचित फलाची प्राप्ती नक्की होणार आहे. आणि यदा कदाचित परमात्मा हे अनुचित कर्म मी केलं तर काय होईल, जरी आजी येथ ऐसे की जे, ऐसे म्हणजे अनुचित हे कर्म, अशा प्रकारचं मी जरी या ठिकाणी केलं तर तरी कवनाच्या मनी उरी जे, सांग बरं देवा मी कोणाच्या मनामध्ये शिल्लक राहावं. याचा अर्थ जगातल्या लोकांच्या मनामध्ये मला आदराची जागा राहणार नाही. सांग बरं, कारण का लोक काय म्हणतील, अरे अर्जुनाचं काय नाव घेता, अर्जुनाने अनुचित कर्म केलं आहे, जे करण्यास योग्य नाही ते केलं आहे, असं म्हणून लोकांच्या आदराचा मी विषय होणार नाही. आदर कमवायला खूप वेळ लागतो, पण आदर गमवायला एक क्षण फक्त लागतो. फक्त एखादं स्टेटमेंट चुकलं,
सगळा आदर निघून जातो बघा. म्हणून मनुष्याने खूप सावध राहिलं पाहिजे. विशेषतः राजकीय क्षेत्रामध्ये, तिथं सगळ्या क्षेत्रामध्ये राहिलं पाहिजे. मनुष्याला काय बोलावं हे कळण्यापेक्षा आपण काय बोलू नये हे जास्त कळालं पाहिजे. आदर कमवायला खूप वेळ लागतो आणि अनुचित कर्म केलं तर मग जरी आजी येत आहे से की जे तरी कवनाच्या मनी उरीजे, मी कोणाच्या मनात शिल्लक राहणार. आतापर्यंत मी सगळ्यांना आदराकरता पात्र झालो होतो आणि काय केलं, मी सगळ्या नातेवाईकांचा वध केला. आतापर्यंत अर्जुनाला युद्ध करावं लागलं बरं नातेवाईकाच्या सोबत, फक्त युद्धच केलं, मारलं कोणालाच नाही. विराटाच्या दरबारामध्ये मोहनास्त्र घालून एकच रे, मोहनास्त्र घातलं, सगळ्यांना बेशुद्ध केलं आणि काही विटंबना केली पण मारलं नाही ना. पण आता मात्र मारण्याचा प्रसंग आहे. म्हणून अर्जुनाने किती चांगलं केलं अशी माग कीर्ती प्राप्त झाली. मारलं नाही बघा कोणाला, आदर मिळाला. आणि आता जर मारलं तर कवनाच्या मनी उरीजे, कोणाच्या मनामध्ये मला आदराची जागा राहील. म्हणून सांगे ते जाऊ दे, मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा. जर या सर्वांचा कलंक माझ्या जीवनामध्ये लागला, असा दोषयुक्त असणारा व्यक्ती मी झालो, तर मग देवा मी तुझं मुख तरी कसं अवलोकन करावं. खरं दुःख नाही तर आहे. मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा, कारण जर माझ्या ठिकाणी दोष प्राप्त झाला तर तू मला दर्शन देणार नाही, माझ्या जवळ येणार नाही. आपण म्हणतो ना, तू सध्या मला इग्नोर करतोय, म्हणजे माझी उपेक्षा करतो आहे किंवा माझ्याकडे दुर्लक्ष करतो आहे. आणि मी यांना जर मारलं, कलंक प्राप्त झाला, तर देवा कोणत्या भूमिकेतून मी तुझ्या मुखाचं अवलोकन करावं सांग बरं. प्रश्न देवाला विचारला. सांगी मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा. कृष्ण म्हणजे भक्ताच्या चित्ताला जो आपल्याकडे आकृष्ट करतो त्याला कृष्ण असं म्हणतात. परमात्मा असं म्हणतील, अर्जुना जाऊ दे, या सगळ्यांचा वध तू करणार नाही, पण कमीत कमी जे आतताई धृतराष्ट्र पुत्र आहे ना, त्यांचा वध करायला काय हरकत आहे. सगळ्या युद्धाचं मूळ कारण कोण आहे, 100 जण. मग जाऊ द्या, बाकीचे सोडून द्या सगळे, पण या 100 जणांचं वध करायला अडचण काय आहे. तर अर्जुनजी म्हणतात त्यांचाही वध करायला अडचणच आहे. कोणती अडचण, पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. निहत्य धार्तराष्ट्रान का प्रीती स्यात जनार्दन, पापमेवाश्रयेदस्मान हत्वैताना ततायिनः. पदच्छेद असा आहे, निहत्य धार्तराष्ट्रान नह का प्रीती स्यात जनार्दन, पापम एव आश्रयेत अस्मान हत्वा एतान आततायिनः. जनार्दन, जनान अर्दयती, जो दुष्टांचा नाश करतो. त्याचे 2-3 अर्थ होतात. देवा जनान अर्दयती म्हणजे लिंगदेहाचं मर्दन करतो, जनार्दन असं म्हणतात. किंवा प्रलय काळामध्ये सर्वांचा नाश करतो. म्हणून हे प्रभो, प्रलय काळामध्ये आपण सर्वांचा नाश करता, वध करतात, आपण योग्य आहे. तो या सर्वांचा नाश करायला तुम्ही योग्य आहात, कारण तुम्ही जनार्दन आहात. पण मी मात्र सर्वांचं वध करायला योग्य नाही. मी अर्जुन आहे ना, सरळ मनाचा व्यक्ती आहे. तुम्ही जनार्दन आहात, तुम्ही करू शकता सगळ्यांचं वध. संबोधन कसे आले, मागच्या श्लोकामध्ये मधुसूदन, या श्लोकामध्ये जनार्दन, आणि पुढे थोडासा भाव कमी येणार म्हणून माधव, केशव असे शब्द आले ना. निमित्तानीच पश्यामी विपरीतानी केशव, संबोधनाचा पण अर्थ लागतोय बघा. जनार्दन, आपण सगळ्या लोकांचा प्रलय काळात नाश करतात, ते तुम्हाला योग्य आहे. पण आम्हाला सांगा बरं, धार्तराष्ट्रा निहत्य नह का प्रीती स्यात. धार्तराष्ट्र म्हणजे काय, धृतराष्ट्राचे पुत्र. याचा अर्थ 100 कौरव. आणि या कौरवांचा जर आम्ही वध केला तर नह म्हणजे आम्हाला का प्रीती स्यात, आमचं काय कल्याण होणार आहे, किंवा आम्हाला कोणती प्रीती लाभ होणार आहे, आम्हाला लाभ काय मिळणार आहे. आम्ही प्रेमाच्या पात्र राहणार नाहीत. लोक काय म्हणतील, यांनी आपलेच भाऊ मारले. किंवा एखादा प्रसंग आला, समजा चांगला प्रसंग, कल्पना करा ना, समजा एकत्र कुटुंब आहे आणि एकत्र कुटुंबामध्ये ज्ञानोबा म्हणतात बघा, 3 गोष्टी एकत्र असाव्या, सण, सुहृद, संपत्ती. या 3 गोष्टी एकत्र आल्या तर आनंद असतो. दिवाळीचा सण आहे आणि सुहृद म्हणजे आवडता मुलगा आळंदीत राहिला, मग काय अडचण, सणच वाटत नाही ना. सण दिवाळीचा आहे
आणि मुलगा आळंदीत राहतो. सण सुरद मुलगा नाही. बरं मुलगा आला, सणही आला आणि खर्चालाच काही नाही, संपत्ती नसेल तरी मजा नाही. आणि सण सुरद संपत्ती हे तिन्ही एकी मिळती, जे भाग्यधरी उन्नती आपुल्याविषयी. तसं होईल ना. एखादा सण आला, एकत्र साजरा करायचा आणि काय झालं, आमचे नातेवाईकच घरी नाही. का प्रीती स्याद, आम्हाला त्यांची आठवण होईल, आठवण येते क्षणाक्षणाला, असं होईल ना. न निहत्य धात राष्ट्रान का प्रीती स्याद जनार्दन. काय बरं प्रीती राहणार आहे. पण अर्जुना हे सगळे आतताई आहेत ना. ते म्हणतात नाही, एतान आतताईन हत्वा अस्मान पापम एव आश्रयेत. आतताई कुणाला म्हणतात, 6 प्रकारच्या आतताई आहेत. स्मृतीमध्ये त्याचा उल्लेख आला आहे. कोणते कोणते आहेत. अग्निदो गरदश्चैव शस्त्रपाणिर्धनापह क्षेत्रदारापहर्ताच षडैते आततायिनः. षडैते आततायिनः हे सगळे आतताई आहे. 6 जण काय काय काम करतात ते. अग्निदो अग्निम ददाती, अग्नी देतात म्हणजे आगी लावतात. हे आता हल्लीच्या काळात जे लोक विनाकारण अग्नी लावतात ना, हे अग्नी लावणारे सगळे आतताई आहे बघा. काही काही लोक दुष्ट असतात. बिचारा शेतकरा ज्वारी ते सोंगणी करतो, कडव्याची गंजी लावतो. काही काही माणसं काही नाही, बिडी टाकून देतात तिथं. म्हणजे लावली की नाही अग्नी, अग्नी लावली आतताई बघा. कारण जनावरांचा चारा त्याने भस्मसात करून टाकला. आतताई. गरदश्चैव, गर म्हणजे विष, जो दुसऱ्याला विष देतो तो सुद्धा कोण आहे, आतताई. आपल्याला काय कळतं, बरेच असे लोक असतात त्याला स्लो पॉयझन म्हणतात बघा. ते खाल्ल्यानंतर लक्षात येत नाही, कालांतराने तो व्यक्ती मरण पावतो. काही काही त्याला इंजेक्ट करणं म्हणतात, त्याला इंजेक्शनद्वारे देतात कधी कधी काही लोक. हे सगळे आतताईच आहे. अग्निदो गरदश्चैव शस्त्रपाणिर, दुसऱ्याचा घात करण्यासाठी शस्त्र धारण केले ज्याने. धनापह, दुसऱ्याच्या धनाचं अपहरण करणारा. आतताई 4 झाल्या. त्यानंतर क्षेत्रदारापहर्ताच, क्षेत्र म्हणजे राज्य, जमीन, जमीन बळकावणारा. हे तर फार उदाहरण आहे सध्याला, काही सांगता येत नाही. कोणाकोणाची जमीन कोणी कोणी लाटली आहे, जुने पुरावे काढल्यावर मग कळतात. ते सगळे आतताई आहे. क्षेत्रदारा, आणि दारा म्हणजे धर्मपत्नी. कौरवाकून सगळे अपराध झालेले आहेत, आतताई आहेत बघा हे सगळे. अग्निदो कुठं लावला अग्नी, लाक्षागृहात. लाक्षागृहात अग्नी लावला होता यांनी. म्हणजे असं एक नगर तयार केलं दुर्योधनाने, कळूच दिलं नाही. ज्यामध्ये चरबी लवकर पेटते ना प्राण्याची. जुन्या काळामध्ये प्राण्याची शिकार केली की ते चरबी विशिष्ट द्रव्यामध्ये साठवून ठेवायचे, कारण चरबीपासून तर काही तेल निघतं आणि ते तेल काही औषधात वापरता येतं. अंगाला जखम झाली समजा तर ते लावता येतं. किंवा कधी कधी काही मांससुद्धा, वाघाचं वगैरे. मी फक्त हे ऐकून सांगतोय, मग आपल्याला केस लागेल सांगा. ते मांसा जुन्या काळातलं सांगतोय मी सध्याला. मग सांगायची काय गरज आहे, आपण तरी उघड सांगू. काही काही लोक गुपचूप हेच करतात सगळं. मग ते चरबी, तेल किंवा लाख जे अग्नीमध्ये लवकर पेटतात असे पदार्थ दुर्योधनाने तयार केले. आणि त्याच्यापासून एक गृह तयार केलं, लाक्षागृह. नशीब विदुर काकाला ती बातमी कळाली की आपल्या राज्यामध्ये एका भागात या पदार्थांची फार मोठी वाहतूक झाली आहे. हे कळालं पाहिजे. याला गुप्तहेर खातं म्हणतात. नाहीतर त्यांच्या सल्लामसलतीनुसार सगळं घडतं आणि खातं गुप्त. असं नाही पाहिजे, गुप्तहेर खातं पाहिजे. भनक लागली पाहिजे बघा. नुसते कोणत्या मालाची वाहतूक कुठं झाली लगेच कळायला पाहिजे. आपल्याला तर असं एखाद्या गाडीमध्ये मंडप केला की लगेच कळतो की नाही सप्ताह कुठं तरी आहे म्हणून. गुप्तहेर खातं आहे आपलं, आपल्यालाही कळतं. विदुर काकाच्या गुप्तहेराला कळालं की या पदार्थांची काय झाली आहे, वाहतूक झाली. लगेच बातमी काढली. आणि दुर्योधनाने असं काही वाडा तयार केला, भिंतीवरून चांगल्या दिसायच्या, आतमध्ये सगळे ज्वलनशील पदार्थ ठेवलेले. एक जरी ठिणगी लागली तर क्षणार्धामध्ये सगळा वाडा पेटू शकतो सगळा. आणि पाहिलं ते विदुर काकांनी बर्बरिक नावाची भाषा वापरली, बर्बर भाषा. आणि त्या भाषेमध्ये सांगितलं की वनाला जर अग्नी लागला तो जो बिळात जातो तोच प्राणी वाचतो. याचा अर्थ काय, तुम्ही जिथं राहणार आहे तिथून लवकरात लवकर भुयार तयार करा.
म्हणजे अग्नी लावण्याचं काम केलंच की नाही यांनी. अग्नी. बरं भीमाला विष दिलं. भीमाचा आहार चांगला मजबूत. वरी भीमसेन बेथू. तो बिचारा गडी आडदांडच होता, मग पण बलवान होता. मात्र सगळे कौरव झाडावर चढले, सगळे 100चे 100. तर भीमाने काय करायचं, झाड हलवायचं. जसे आंबे खाली पडतात सगळे खाली पडायचे. असा भीम बलवान. त्या सगळ्यांनी भीमाला लाडू खाऊ घातले. विषाचा प्रभाव झाला बघा त्याच्यावर. बेशुद्ध पडला, बांधला वेलीने, सरोवरात टाकला. तो वजनदार होता. सरोवरात टाकला तर तो हळूहळू पाताळापर्यंत गेला. पाताळापर्यंत. तिथं गेल्यानंतर त्याला मग ते पाताळातले सर्प चावले. तर नियम असा आहे, अंगात विष असेल आणि पुन्हा बाहेरचं विष दिलं तर बाहेरचं विष अंगातल्या विषाला नष्ट करतं ना. कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडसुता, जैसा रस रीती मरता राखेला विषय. लय मोठे साप चावले तर ते विषाने विष नष्ट केलं आणि भीम झाला जागा. मग त्याला लागली भूक. आता लाडू खाल्ले होते वरती पृथ्वी तळावर, पाताळापर्यंत प्रवास झाला तर भूक लागणारच की नाही. आणि जे भूक लागली तर भीमानं तिथं असतानाच असं म्हणतात की काहीतरी मोठ्या प्रमाणामध्ये अमृताचे कुंभ होते. सगळे प्राशन केले तिथंच. आणि तेव्हाच त्याला वरदान मिळालं, कारण तो वायुनंदन आहे ना भीम. बलवान झाला आणि मग वरती आला. अग्नी लावला होता यांनी. नशीब ते पांडवांना ते सगळं विवर तयार करता आलं. आणि त्या दिवशी बरोबर एक भिल्ल स्त्री आपल्या 5 मुलांना घेऊन आली आणि मग हे भुयारातून निघून गेले. यांनीच मग वाडा तो पेटला वगैरे. बाहेरचे पण काही सैनिक आलेच होते आणि बरोबर 6च प्रेत सापडले. पण ओळखू नाही आले, फक्त सांगाळेच राहिले. म्हणजे बघा, भिल्ल स्त्री म्हणजे त्यांना वाटलं कुंती माताच आहे आणि 5 मुलं म्हणजे 5 पांडव आहे. आणि मग विलाप सुरू केला. नंतर ते कळालं सगळ्यांना की त्याच्यातून ते पांडव सही सलामत वाचले म्हणून. पण अग्नी देण्याचं काम यांनी केलं, विष देण्याचं काम. बरं कायम शस्त्र हातामध्ये धारण केलं. धनापह, पांडवांच्या धनाचं अपहरण केलं आहे. दुर्योधनाला कोणतं काम दिलं होतं राजसूयज्ञामध्ये, दक्षिणा वाटपाचं काम. मग तो म्हणला काही हरकत नाही, समोरच्या व्यक्तीचा अधिकार असो नसो दक्षिणा भरपूर द्यायची. तसाही गावातलाच पैसा जमा झालेला असतो, आपल्याला काय पाकिट भरायला अडचण आहे, देऊन टाकायचं भरपूर. 11च्या ऐवजी 51 घ्या, पण घ्या आणि या, असे दक्षिणा. धनापह, धनाचं अपहरण करण्याची वृत्ती आहे ती. आणि क्षेत्रदारापहरताच, क्षेत्र म्हणजे राज्य. इंद्रप्रस्थ नावाचं राज्य लुटलंच की नाही यांनी. आणि ते राज्य लुटता लुटता शेवटी यांची धर्मपत्नीसुद्धा डावावर लावली की नाही. मग द्रौपदी तू आमची दासी आहे, आमच्या मनाप्रमाणे वाघ, असं जो दुसऱ्यांच्या स्त्रीचं अपहरण करतो, राज्य बळकावतो बघा दुसऱ्यांचं, किंवा दुसऱ्यांची जमीन अपहरण करतो. जिथं जिथं जमिनीला भाव आला तिथं बऱ्याच लोकांनी गरीब लोकांना लक्ष देऊच दिलं नाही. आणि गरीब लोकांच्या कागदपत्रावरती काही शिकलेलं नसतात, त्याच्या सह्या घ्यायच्या किंवा त्यांना काहीतरी अगदी थोडीशी रक्कम द्यायची आणि त्यांच्या जमिनीवर मग सोसायटी उभा करायची. असं केलं की नाही लोकांनी. हे सगळे आतताई बघा. आणि आतताई माणसं समाधानी राहत नाही. शास्त्रामध्ये नियम असा आहे, आतताईनम आयांतम हन्यात एव विचारयन. आतताई पुरुष आपल्या समोर आला की काही विचार करू नये, त्याचा वध करावा. न आतताई वधे दोषो हंतुर्भवती कश्चन. जो आतताई पुरुषांचा वध करतो त्याला कोणत्याही प्रकारचा दोष लागत नाही. हा जो श्लोक आहे ना, नाथ महाराजांनी भागवतामध्ये अशीच ओवी दिली बघा. कोणती कोणती? अग्निदो गरदशैव शस्त्रपाणिर्धनापह क्षेत्रदारापहरताच षडेते आततायिना. बरोबर अशीच ओवी आहे. अग्निदाने गरदाने, अग्निदाने गरदाने, घाला घालूनी मारणे, नाही क्षेत्रदारापहरणे, घाला घालूनी मारणे, शस्त्रपाणी होणे वदार्थ. पहिल्या साध्यातली ओवी आहे. अग्निदाने गरदाने, क्षेत्रदारापहरणे, घाला घालूनी मारणे, शस्त्रपाणी होणे वदार्थ. हे सगळे आतताई आहे. आणि अर्जुनजी काय म्हणतात, येतान आतताईनं हत्वा. या आतताई पुरुषांना मारल्यानंतर पापम एव अस्मान आश्रयेत, आम्ही केवळ पापाचाच आश्रय करू, म्हणजे आम्हाला पापच प्राप्त होईल. म्हणून मी सगळ्यांना मारणार नाही, यात नवल नाही. या आतताई असणाऱ्या दुर्योधनादिकांना सुद्धा मी मारणारच नाही.
असा भक्तराज अर्जुनाने आपला जो काही निर्णय तो स्पष्ट देवाला सांगितला, यांचा मला वध करायचाच नाही. आता यावरच्या काही श्लोक ओव्या आहेत, त्या आपल्या आज काही होणार नाही, त्या आपण उद्याच पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.